जर मित्रांनो मी तुम्हाला म्हटलो की आजपासून गव्हर्नमेंट स्कूल सगळे बंद होणार आहे आणि आता इथून पुढे तुमच्या मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकावं लागेल, तर बघा मग हा व्हिडिओ. ऐकून घ्यावं. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेला तुम्ही प्रायव्हेटायझेशन जे सुरू केलेलं आहे ते बंद करावं आणि या ठिकाणी आजच्याच ते रद्द करून ही शाळा पुन्हा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून. म्हणजे आता गव्हर्नमेंट स्कूल वाचवण्यासाठी आता एकच पर्याय राहिला, म्हणजे आपल्याकडे आंदोलन. म्हणजे आंदोलनाशिवाय पर्याय नाही, आंदोलन करणं हाच एक आपला राईट झालेला आहे. म्हणजे इथून पुढे जर कंडिशन बघितली म्हणजे एक लक्षात घ्या की प्रायव्हेटायझेशन हे एज्युकेशन मध्ये इतकं भयानक वास्तव आहे आणि इतकं हे मोठ्या प्रमाणात वाढतंय की आपण विचार करू शकत नाही. म्हणजे प्रायव्हेटायझेशन वाढण्याचं कारण काय आहे? सर्वात पहिलं कारण म्हणजे प्रॉफिट. आज कुठलंही स्कूल घ्या, प्रायव्हेट स्कूल, हे प्रॉफिट शिवाय चालत नाही. प्रॉफिट कमवायचं म्हटलं तर फीज वाढवावी लागेल, फीज वाढवली म्हटलं तर अम्युनिटीज. काय होतं, प्रायव्हेट स्कूलमध्ये सुविधा जास्त आपल्याला दिसतात आणि आपल्याला प्रत्येकानं वाटतं की प्रायव्हेटमध्ये सुविधा जास्त आहे, एज्युकेशन सिस्टीम आपल्याला चांगली दिसतीये, त्यानंतर विद्यार्थी संख्या जास्त दिसत आहे आणि सगळ्या पालकांचा फ्लो हा त्याच दिशेने चाललेला आहे. म्हणून आपल्याला काय वाटतं, प्रायव्हेटायझेशन, गव्हर्नमेंटकडे ऑप्शन अवेलेबल नाही म्हणून आपल्याकडे काय येतं ऑप्शन दुसरं, प्रायव्हेट. पण ह्या प्रायव्हेटची डार्क साइड काय तुम्हाला माहिती? डार्क रियालिटी आहे ना प्रायव्हेट स्कूलची, ती या व्हिडिओतून बघा. कि ज्यादातर प्राइवेट स्कूल्स मुनाफाखोरी के अड्डे बन गए हैं. सर हद तो ये हो रखी है कि इन स्कूल्स ने अपनी ही जगह पे दुकानें खोल ली हैं और उन दुकानों में किताबें, कॉपी, पेंसिल, यूनिफॉर्म पेरेंट्स को हायर प्राइस पे खरीदने पे मजबूर किया जाता है. अलग अलग फंड बना दिए हैं सर, कोई डेवलपमेंट फंड बन गया है, कोई एक्टिविटी फंड बन गया है, लूट मचा रखी है. बच्चे इनके लिए एटीएम. म्हणजे आपल्या संसदेमधला एक प्रामाणिक व्यक्ती ज्यावेळेस आवाज उठवतो त्यावेळेस तो सगळे फॅक्ट तो क्लिअर करून आलेला असतो आणि हा व्हिडिओ त्यामधलाच एक आहे. म्हणजे आपल्याला कळाली रियालिटी. म्हणजे फीज बोलू नका, वेळा पुस्तकं बोलू नका, सगळं प्रायव्हेट. म्हणजे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन फक्त तिथं घ्यायचं आणि घेतलेले ऍडमिशन मग बाकी सगळा जेवढा खर्च आहे तो कोणाचा असणार आहे, स्कूलचा. स्कूलमधून जी फी वाढ आपल्याला मिळते ना ती ह्याच पद्धतीने म्हणजे सामान्य लोकांची लूट हे प्रायव्हेटायझेशन करत आहे. म्हणजे बघा ना, एखाद्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं, त्याच्या वह्या, त्याची पुस्तकं, त्याचे पेन, बूट, शूज म्हणजे यांचे ब्रँड ठरलेले आहे आणि ते ब्रँड कुठून विकत घ्यायचे हे सुद्धा त्यांचं फिक्स आहे. बरं, स्कूलवाले काय करतात, एखादा ब्रँड फिक्स दुकान केल्यानंतर त्याचं जे पर्सेंटेज आहे, मार्जिन, प्रॉफिट ते फिक्स करून घेतात. म्हणजे प्रायव्हेट स्कूलवाले लिस्ट देतात, या ठराविक दुकानातूनच तुम्हाला शूज घ्यायचे आहे, या ठराविक दुकानातूनच तुम्हाला बुक्स घ्यायचे आहे. पर्सेंटेज ठरलेला असतं आणि ही सर्वात मोठी लूट आहे. म्हणजे बघा ना, एज्युकेशन आपण म्हणतात की एज्युकेशन हे कसं असलं पाहिजे, फ्री ऑफ कॉस्ट असलं पाहिजे. आपण म्हणतो ना की ज्ञान जहां से मिले वहां से लपेट लो. म्हणजे त्याचा अर्थ काय की एज्युकेशन ही अशी प्रॉफिटेबल गोष्ट नाहीये. ही एज्युकेशन ही गोष्ट आहे ती देण्याची. एज्युकेशन हे काय, एज्युकेशन हे काय, ज्ञानार्जन आहे. हे कुठली प्रॉफिटेबल असू शकत नाही आणि याला प्रॉफिटेबल करण्याचं काम हे प्रायव्हेटायझेशनने सर्वात जास्त चालवलंय. आणि याच गोष्टीमुळे गव्हर्नमेंट स्कूल सुद्धा बंद होण्याच्या कगारीवरती आहे. का? जे मजदूर आहेत, जे कन्स्ट्रक्शन कामाला जातात, त्यांना सुद्धा कुठं आता वाटायला लागले की आम्ही तर शिकलो नाही पण आमच्या मुलांनी प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकलं पाहिजे आणि प्रायव्हेट स्कूलची जी फी आहे ती भरमसाठ आहे, जी परवडणारी नाही. गव्हर्नमेंट स्कूल एका बाजूला जर बघितलं, जर गव्हर्नमेंट स्कूल जर बंद झाले तर मित्रांनो सर्वसामान्य कुटुंबामधला मुलगा हा शिकूच शकत नाही. त्याच्या सर्वसामान्य कुटुंबामधून कोणी डॉक्टर पण होणार नाही, कोणी वकील पण होणार नाही, कारण की हे सर्वसामान्य कुटुंबाचे स्वप्न असतात. आणि असं जर शिक्षणाचा बाजार मांडला जात असेल तर ही सर्वात धोक्याची घंटा आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. या कुठेतरी आपण बोललं पाहिजे, या कुठेतरी आपण आवाज उठवला पाहिजे. म्हणून हे आंदोलन करण्याची वेळ आता आपल्यावरती यावी, हे आंदोलन करण्याची वेळ आपल्यावरती यावी नाही. कारण की आरटीई काय म्हणतो, राईट टू एज्युकेशन. एज्युकेशनचा राईट्स हा प्रत्येकाला दिलेला आहे. आणि सरकार घेतं टॅक्स कशाचं घेत आहे, प्रायव्हेटायझेशन वाढवण्यासाठी टॅक्स घेत आहे का आपल्याकडून? नाही. एज्युकेशन सिस्टीमला सुधारवण्यासाठी असेल, इकॉनॉमिकल सिस्टीमला सुधारवण्यासाठी याच्यासाठीच तर टॅक्स घेतला जातो आणि ह्या टॅक्समधून आपल्याला एज्युकेशन मिळत असतं. आणि आज वास्तव हे आहे की गव्हर्नमेंटचं जर इकॉनॉमिकल बजेट बघा तुम्ही, सर्वात छोटी अमाऊंट ही एज्युकेशनवरती खर्च केली जाते. आपलं दुर्दैव आहे. बघा, मी कुठलाही फॅक्ट आणि डेटा दिल्याशिवाय बोलणार नाही. पहिला डेटा तुम्ही एकदा बघा की 2017-18 ते 2021-22च्या दरम्यान प्रायव्हेटायझेशन किती पर्सेंटनी ग्रोथ झालंय तुम्हाला लगेच लक्षात येईल. म्हणजे ही वाढ ही सर्वसामान्य वाढ नाहीये. दुसरा डेटा आपल्याला काय सांगतो, जगामध्ये आपण 4थ्या नंबरला आहोत आणि ह्या 4थ्या नंबरमध्ये पण प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये बघा आपलं पर्सेंटेज बघा 40 ते 50% दरम्यान आपलं पर्सेंटेज आहे. म्हणजे सर्वात जास्त पर्सेंटेज आहे मित्रांनो. ते पण कशामध्ये, प्रायव्हेटायझेशन मध्ये.
प्रायमरी प्रायव्हेटायझेशन, सेकंडरी प्रायव्हेटायझेशन. तिसऱ्या डेटामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की येणाऱ्या 10 वर्षामध्ये, आतापर्यंत झालेल्या 10 वर्षामध्ये 73% प्रायव्हेट स्कूलची वाढ झालेली आहे. पुढचा डेटा तुम्हाला शॉकिंग करणार आहे मित्रांनो. झालेल्या आतापर्यंतच्या 10 वर्षात 8% गव्हर्नमेंट स्कूल जे आहेत ना, ते त्यांची जर रेशो आहे ना तो डिक्लाइन झालाय. आणि 14% रेशो कोणाचा वाढलाय? प्रायव्हेटायझेशनचा, प्रायव्हेट स्कूलचा. ही आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो. कारण की अशाच पद्धतीचं जर इन्क्रीज आणि डिक्रीज जर होत राहिलं ना, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की ज्यांचे पालक शेतात राबायला जातात, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की ज्यांचे आई वडील बिगारी म्हणून कामावरती कन्स्ट्रक्शन साईटवरती जातात, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की ज्यांचे आई वडील रस्त्यावरती जत्रेमध्ये फुगे, खेळणी वगैरे ते विकतात, त्या मुलांचं काय करायचं की ज्यांना जे भटकंतीमध्ये रोजगार व्यवसाय शोधत असतात. ही आपल्यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंट स्कूलची खूप गरज आहे. एकीकडे सरकार बघा गव्हर्नमेंट स्कूल बंद होण्यावरती येत आहे आणि हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. तर आता महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया. प्रायव्हेट स्कूलमध्ये गेल्यानंतर जी फीज असते ना, ही प्रत्येक वर्षी 10% वाढत असते. म्हणजे येणारा जो मुलगा आहे तो 30% वाढीनुसार वाढत असतो. म्हणजे एवढी भरमसाठ फी या ठिकाणी वाढत असते. जसं हप्ता जसा आपण घेतो ना, त्या पद्धतीने EMI नुसार ती फी भरावं लागते. एवढी प्रचंड फी. आणि काही पालक लोक देत आहेत. तुम्ही जास्त लांब कसे जाता, या फीचाच विचार करा. जे पॉलिटिकल लोक आहेत ना, यांची सर्व मुलं कुठे शिकतात बघा? एकही गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकत नाही, सगळे प्रायव्हेटमध्ये असतात. विशेष म्हणजे काय, या लोकांना गव्हर्नमेंटकडून अनुदान सुद्धा दिलं जातं. प्रायव्हेटमध्ये स्कूलमध्ये जर त्यांचा मुलगा जात असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मला एक कळत नाही की बघा, स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, यांनी सिलेबस ठरवलेला आहे. मग जर हे सिलेबसचे जी पुस्तकं दिले जातात प्रायव्हेट स्कूलमधून, यांची किंमत बघा. गव्हर्नमेंटकडून पुस्तकं पुरवले जातात, यांची फीस बघा. यांच्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसेल. हा फरक काय? म्हणजे जो सिलेबस गव्हर्नमेंटच्या पुस्तकात आहे तोच सिलेबस प्रायव्हेटच्या पण आहे. मग किमतीमध्ये एवढा अंतर का? बरं, क्वालिटी पण दोघांची सेमच आहे, काय फरक नाही. मग एवढा फरक काय आहे किमतीमध्ये? याचं एकमेव कारण म्हणजे काय की प्रायव्हेटायझेशन. म्हणजे त्यांच्या मनाला वाटेल तेवढी ती फी ठेवतील. पण गव्हर्नमेंटचं तसं करतात नाही. म्हणजे याच्यावरती गव्हर्नमेंटनी स्वतः रिस्ट्रिक्शन आणावं, गव्हर्नमेंटनी चेक करावं, चेक पॉलिसी ठेवावी. त्यांची नाही मित्रांनो, चूक आपली. कारण की आपण प्रायव्हेट स्कूलला व्हॅल्यू देतो ना, आपल्याला वाटतं की आपले मुलं तिथं शिकावे का. आणि आज तुम्ही गव्हर्नमेंट स्कूलची हालत बघा. आज पूर्वीपेक्षा तरी आज गव्हर्नमेंट स्कूल खूप चांगले आहे, खूप चांगले शिक्षक आहेत त्या ठिकाणी आणि खूप चांगला सिलेबस. तुम्ही एन्व्हायरमेंट बघा, खूप सुंदर आहे. आणि ह्याच गोष्टीमुळे आपल्याला गव्हर्नमेंट स्कूल बंद होऊ द्यायचे नाहीत. मी समजू शकतो की प्रायव्हेटायझेशन काळाची गरज आहे, कारण की प्रायव्हेटायझेशनने बदल घडतो. पण प्रत्येक ठिकाणी प्रायव्हेटायझेशन लागू होत नाही. प्रायव्हेटायझेशन एज्युकेशन मध्ये फिट बसत नाही. कारण जर प्रायव्हेटायझेशन तिथं आलं तर सर्वसामान्य जे कामगार असतात त्यांची मुलं ते शिकू शकत नाही आणि ते त्यांना एंटरटेनमेंट पण करणार नाहीत. त्यामुळे ज्याचा निर्णय आपण घेणं गरजेचं आहे.